धावत्या शिवशाही बसमध्ये तरुणीसोबत घडलं भयंकर. शेजारी बसलेल्या पुरुषांनी असं काही केलं की तुम्ही संतापून उठाल असा प्रकार. आणि बसमध्ये त्याला जराही काही वाटलं नाही. बाजूला तरुणी बसली आहे, त्याला कळालं कसं नाही असं म्हटलं. रात्रीचा प्रवास, अंधार, झोपेची चाहूल आणि बसमधला तो अस्वस्थ शांतपणा. काही क्षणात सगळं बदलणार होतं हे कुणालाही कळलं नाही. बस वेगात धावत होती. खिडकीबाहेर अंधार सरकत होता. आतल्या सीटवर प्रवासी आपल्या जागेत गुंतलेले, कुणी डोळे मिटलेले, कुणी फोनमध्ये, कुणी थकून मान टेकवलेली. त्या तरुणीनेही प्रवासासाठी जागा घेतली होती. साधा प्रवास, घरी पोहोचायची घाई, इतकंच. मागच्या बाजूला कुणीतरी बसलाय एवढंच तिच्या लक्षात होतं. काही वेळाने हलकीशी अस्वस्थता जाणवू लागली. मुद्दाम केलेला स्पर्श की बसच्या हालचालीत घडतंय असा संभ्रम. ती जागा बदलावी का विचार मनात येतो. पण रात्रीची वेळ, प्रवासात अनोळखी लोक, ती शांत राहते. मग पुन्हा तेच वारंवार. खिडकीकडून सीटच्या कडेने आत कुठेतरी धोक्याची घंटा वाजते. ती धबकते, आजूबाजूला पाहते. बसमधलं जग तसंच, कुणालाही काहीच कळत नाही. त्या क्षणी भीतीचा गाठा पोटात आवडतो. मी चुकीचं समजते का हा प्रश्न डोक्यात घोळतो. पण काहीतरी बरोबर नाही हे जाणवत राहतं. बस पुढे निघते, रस्ता लांबतो. रात्रीची वेळ अधिक गडद होते. तिचा श्वास जड होतो. मागून येणारी हालचाल आता स्पष्ट वाटू लागते. ती सरळ बसते. स्वतःला सावरते. उठून जावं का, चालकाला सांगावं का, पण तो क्षण, तो धीर मिळत नाही. भीती तिला जखडून टाकते. एकटी असल्याची भावना बोचते. कुणीतरी पाहतंय, कुणीही पाहत नाही असं वाटतं. आणि मग एक क्षण येतो जिथे सहनशक्ती संपते. तिला समजतं की हे चुकून घडत नाहीये. समजून उमजून निर्लज्जपणे तिच्या सुरक्षिततेला पायदळी तुडवत हे घडतंय. त्या क्षणी आतला आवाज ओरडतो. बस थांबण्याची वेळ जवळ येते. धडधड वाढते. ती स्वतःला सांगते, आता नाही तर कधीच नाही. बसस्थानकात शिरते. दिवे लागतात. आवाज वाढतो. प्रवासी हालचाल करतात. त्या गोंधळात ती उभी राहते. पहिल्यांदाच तिचा आवाज मोठा होतो. ती चालकाकडे, आसपासच्या लोकांकडे जे घडलं ते सांगते. शब्द अडखडतात, पण सत्य बाहेर पडतं. बसमधला शांतपणा क्षणार्धात तुटतो. लोक जागे होतात. प्रश्न पडतात. संताप उसळतो. तेवढ्यात मागच्या सीटवरचा तो माणूस पळ काढायचा प्रयत्न करतो, पण आता उशीर झालेला असतो. कुणीतरी त्याचा मार्ग अडवतो. कुणी पोलिसांना हाक देतो. क्षणात परिस्थिती बदलते. भीतीची जागा धैर्य घेतं. अन्यायाविरुद्धचा रोष दिसू लागतो. पाठलाग होतो. तो पकडला जातो आणि बसस्थानकातच गोंधळ उडतो. नंतर सगळं स्पष्ट होतं. प्रवासादरम्यान त्या पुरुषाने तरुणीसमोर अत्यंत अश्लील कृत्य केलं होतं. तिच्या सुरक्षिततेवर हल्ला केला होता, जे ती मनात शंका म्हणून दडपून टाकत होती. ते वास्तव निघतं. पोलिसांच्या ताब्यात तो दिला जातो. तरुणीचं म्हणणं नोंदवलं जातं. कायद्याची चक्र फिरू लागतात. ही गोष्ट इथे संपत नाही, कारण प्रश्न उरतो, धावत्या बसमध्ये, सार्वजनिक ठिकाणी इतकी निर्लज्जपणे असं कसं घडू शकतं? बाजूला माणसं असताना, दिवे लागलेले असताना कुणाला जराही कसं वाटत नाही. त्या तरुणीचा धीर, तिचा आवाज, तो क्षण देशाला विचार करायला लावतो. भीतीने गप्प बसायचं की अन्यायाविरुद्ध उभं राहायचं? शेवटी सत्य समोर येतं आणि संताप उसळतो. धावत्या शिवशाही बसमध्ये तरुणीचा विनयभंग करण्यात आला होता. ती शांत राहिली नाही म्हणून आरोपी पकडला गेला. हा फक्त एक प्रसंग नाही, हा इशारा आहे. सार्वजनिक प्रवासात सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो आणि एक गोष्ट ठामपणे समोर येते, आवाज उठवला तर अन्याय पळ काढतो.